फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स प्लॅटफॉर्म अनेक. मेट्रो 4 आणि मेट्रो 4 ची ही ट्रायल रन आहे. लवकरच ही मेट्रो ठाणेकरांच्या सेवेमध्ये दाखल होईल. तत्पूर्वी सगळ्या तांत्रिक गोष्टींच्या चाचपणीसाठी ही ट्रायल रन खूप महत्त्वाची आहे. त्या ट्रायल रनला आता सुरुवात होते. गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत मेट्रोची ट्रायल रन सुरू होती. ट्रायल रनला आता सुरुवात झालेली आहे. मेट्रो मार्गस्थ होतीये. आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, प्रताप सरनाईक आहेत आणि इतरही नेते आहेत. मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अशा या दोन मेट्रोच्या चाचण्या किंवा ट्रायल रनची आता सुरुवात झालेली आहे. गायमुख ते कॅडबरी जंक्शन पर्यंत या टप्प्याचं आज ट्रायल रन होतंय. आपण सध्या ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यातल्या मेट्रोची ट्रायल सुरू झालेली आहे. याच मेट्रोच्या ट्रायल मधून आपण पाहताय की कशा प्रकारे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे या ट्रायल मधून पुढे गेलेले आहेत आणि याच ट्रायल मधून आपण बघताय की ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न आता हे पूर्ण होणार आहे. आज दिवसभर या ट्रायल सुरू राहणार आहे. ते 3 डब्यांची ही एकूण मेट्रो आहे आणि या 3 डब्यांच्या मेट्रोमुळे आता येणाऱ्या काळामध्ये ठाणेकरांना त्यांच्या मेट्रोमधून प्रवास करायचं स्वप्न जे आहे पूर्ण होणार आहे. मेट्रो 4 आणि मेट्रो 4A अशा प्रकारच्या 2 मेट्रो मार्गिका ज्या आहेत त्या दोन्ही मेट्रो मार्गिकांचे 2 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा प्रकारचा जो सेक्शन आहे ते आता हळूहळू ओपन केलं जाणार आहे आणि याच मेट्रो मार्गिकेसाठी इथे गेल्या अनेक वर्षांपासून ट्रायल सुरू होत्या. आता ही जी मेट्रो आहे आपण पाहताय की या मेट्रोमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रवास करत आहेत आणि गेल्या जवळपास 10 वर्षांपासून या मेट्रोच्या ट्रायलसाठी अनेक प्रयत्न जे आहेत ते सुरू करण्यात आलेले होते. मात्र आता अनेक वर्षांचा उशीर झाल्याच्या नंतर ही हळूहळू मेट्रो जी सुरू झालेली आहे. आपण पाहताय गायमुख स्टेशन आहे मेट्रोचं आणि या गायमुख स्टेशन पासून ते विजय गार्डन हे जे स्टेशन आहे या 4 स्टेशनचा प्रवास जो आहे तो आता सुरू करण्यात आलेला आहे आणि या 4 स्टेशनसाठीच गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते, चाचण्या सुरू होत्या आणि इथे आपण बघताय ओव्हरहेड वायर देखील इथे लावण्यात आलेली आहे आणि अशाच प्रकारे याच आता ट्रॅकवर CBTS प्रणाली असेल किंवा सिग्नलिंग असेल किंवा ब्रेकिंग असेल अशा वेगवेगळ्या चाचण्या या केल्या जाणार आहेत आणि त्या चाचण्यांच्या माध्यमातून ही जी गायमुख ते विजय गार्डन ही जी आज मेट्रोची चाचणी घेण्यात आलेली आहे त्याच माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये गायमुख ते कॅडबरी इथपर्यंत 10 स्थानकांपर्यंतची मेट्रो जी आहे ती ठाणेकरांसाठी खुली करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी थोडासा उशीर लागेल कारण की अजूनही काही महत्त्वाची कामं करणं बाकी आहे आणि त्याचमुळे आता आपण बघताय हळूहळू हा जो मेट्रो आहे त्या मेट्रोच्या कामाची सुरुवात झाल्याच्या नंतर आता मेट्रोची चाचणी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या चाचण्या पूर्ण झाल्याच्या नंतर ठाणेकरांना त्यांची पहिली मेट्रो ही पुढच्या वर्षी सुरुवातीला मिळेल अशी शक्यता सांगितली जाते. कॅमेरामन अनिलसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे. सुमारे 5.5 किलोमीटर लांबी असलेला हा मार्ग आहे. कॅडबरी, माजीवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासार वडवली, गोवनीपाडा, गायमुख अशी 10 स्थानकं या मार्गामध्ये आहेत ज्याची ट्रायल आता सुरू झालेली आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या मेट्रोमधून प्रवास करतायत. गायमुख स्टेशन पासून या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. या ट्रायल रनला सुरुवात झालेली आहे. या मार्गिकेची तांत्रिक तपासणी आणि ट्रायल रन अशा दोन्ही गोष्टी केल्या जात आहेत. यासाठी MMRDAचे अधिकारी उपस्थित आहेत आणि ठाण्यातले महत्त्वाचे नेतेही आपण बघतोय. मुंबईकरांसह MMR क्षेत्रामध्ये मेट्रोचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. खास करून ठाण्यात